नमस्कार मित्रांनो, आधी हा व्हिडिओ बघा आणि नंतर बोलूया. याचं पैसे काढले होते 5 लाख रुपये. हे वय बघ काय करायचं मला, सगळ्यात कमीत कमी 100 ते 100 झाडं फवारले ती मला माझी बोलायचं सुद्धा इच्छा राहिलेली नाही. आता काय नुकसान किती झालं हे सांगू शकत नाही. ह्या वर्षी माल चांगला आला ती त्यांना कुणाला काही सहन झालं नाही, त्यामुळे त्यांनी तसं केलं. आता ही झाडं पूर्ण अशी पिवळी होऊन खराब मनानं घड असं खाली पडायला येतं. ही घड ही असं वागणारे जी लोक असतात ही शेतकऱ्याच्या अवलादही असतील का, हाच खरा प्रश्न आहे. कारण एका शेतकऱ्याचं असं नुकसान कधीच करू शकत नाही. तरी लोकांनी वागताना नीट वागलं पाहिजे, किमान शेतकऱ्याचा तरी विचार केला पाहिजे. आपणही शेतकरी आहोत आणि आपण असं करायला पाहिजे का, आपल्या शेतात जर असं नुकसान झालं तर आपण काय केलं असतं. शेतकरी जीवापाडत्या पिकांना जपत असतो, लेकरा बाळाकडे लक्ष देत नाही, स्वतःकडे लक्ष देत नाही, पण पिकं जपत असतो. तरी कृपया महाराष्ट्रात कुणीही असं करू नये. धन्यवाद.